नमस्कार. हेल्थ इज वेल्थमध्ये मी डॉक्टर अरुणा आपल्या सर्वांचं स्वागत करते. मार्च एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि हा महिना घेऊन येतो प्रचंड गरमी आणि उन्हाळा. या गरमी आणि उन्हाळ्यात सुरुवात होते ती वेगवेगळ्या स्किन इन्फेक्शनची. त्यातच अंगावर लाल वर्तुळाकार डाग आणि त्याला येणारी प्रचंड खाज हे इन्फेक्शन खूप कॉमन आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया या इन्फेक्शनविषयी थोडंसं. हे खाज येणारे लाल वर्तुळाकार डाग म्हणजेच फंगल इन्फेक्शन किंवा त्याचाच एक प्रकार रिंगवर्म इन्फेक्शन असू शकतं. फंगल इन्फेक्शन हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे. स्पेशली उष्ण व दमट वातावरणात त्याची झपाट्याने वाढ होते. त्यातच लठ्ठपणा असेल किंवा खूप घाम येणाऱ्या व्यक्ती असतील त्याच्यामध्ये याचं प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर ज्याचं डायबिटीज कंट्रोलमध्ये नसेल किंवा रोगप्रतिकारक शक्ती फार कमी असलेल्या व्यक्तींमध्ये देखील रिंगवर्म इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शनचं प्रमाण जास्त दिसून येतं. स्पेशली हे इन्फेक्शन कमरेभोवती, मांड्यांमध्ये, त्याचबरोबर काखेत दिसून येतं. पण काही पेशंटमध्ये ते नखामध्ये देखील दिसून येतं. चला तर मग आता आपण बघूया की जर आपल्याला हे इन्फेक्शन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल किंवा याची वाढू नये म्हणून काय काळजी घ्यावी त्यासाठी काही बेसिक महत्त्वाच्या टिप्स. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काय आहे की त्वचा कोरडी असणं फार गरजेचं आहे. घाम येणाऱ्या लोकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे आपण बघितलं. पण त्वचा जितकी कोरडी राहील तितकं हे इन्फेक्शन होणार नाही किंवा कंट्रोलमध्ये राहील. बऱ्याचदा काय होतं, बायका किचनमध्ये काम करतात, खूप वेळ काम झाल्यानंतर अंगाला घाम आलेला असतो किंवा काही वेळेला मुलं बाहेरून खेळून येतात आणि खेळून आल्यानंतर देखील अंगावर खूप घाम आलेला असतो आणि तो घाम अंगावर तसाच सुकवला जातो. कपडे चेंज केले जात नाही आणि अशा वेळेला हे इन्फेक्शन जास्त पसरतं. त्यामुळे ज्यांनाही घाम खूप जास्त येतो त्यांनी दिवसातून 2 वेळा आंघोळ करणं आणि घामाचे कपडे हे 2 वेळा बदलणं फार गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काय आहे की बऱ्याचदा वस्तूंपेक्षा कपडे शेअर केले जातात, म्हणजे रुमाल, टॉवेल किंवा काही कपडे. यामुळे काय होतं की एक माणसाचं इन्फेक्शन हे दुसऱ्याला अगदी इझिली पसरू शकतो. त्यामुळे कधीही कपडे शेअर करू नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की बऱ्याचदा जीन्स घालणं होतं किंवा जाड कपडे किंवा सुळसुळीत कपडे घातले जातात. तर यामुळे हे इन्फेक्शन बळावतं. त्यासाठी स्वच्छ, सैल व सुती कपडे घालणं फार गरजेचं आहे. त्यामुळे हे इन्फेक्शन अगदी कंट्रोलमध्ये राहतं. आता आपण या टिप्स बघितल्या. अशा प्रकारे जर आपण स्वच्छता ठेवली किंवा त्वचा कोरडी ठेवली तर हे इन्फेक्शन होणार नाही किंवा पसरणार देखील नाही. आता कसं आहे की हे इन्फेक्शन दिसायला फार छोटं दिसतं किंवा अगदी थोडंसं वाटतं, त्यामुळे बरेचदा दुर्लक्ष केलं जातं. पण काय आहे, बरेच पेशंट जे आमच्याकडे येतात ते सांगतात की मॅडम इतका त्रास होतो की रात्रभर आम्ही जागून असतो, इतकी खाज येते. किंवा बऱ्याचदा असं होतं की अवेळी आणि नको त्या ठिकाणी खाज येते आणि त्यामुळे अगदी लाजिरवाणा प्रसंग होऊन जातो. त्यामुळे जरीही हा त्रास छोटा असेल तरीही न दुर्लक्ष करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि जर तुम्ही वेगवेगळे औषधं किंवा वेगवेगळ्या औषध पद्धती घेऊन कंटाळला असाल तर होमिओपॅथी हा नक्कीच एक खूप छान पर्याय ठरू शकतो. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह आणि तोपर्यंत लक्षात ठेवा, हेल्थ इज वेल्थ.